नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाजपचे शमशेरसिंह नाईक निंबाळकर आपल्यासोबत आहेत. दादा, हे प्रभाग क्रमांक 13 मध्ये जे आता प्रकार घडलेला आहे, काय याबाबत तुम्ही काय सूचना केली? यामध्ये असं आत्ता मी मतदान करण्यासाठी आलो होतो, तर नागरिकांची तक्रार अशी आली की मशीनच चालत नाही, बटन दाबलं तरी तो आवाज येत नाही, बटन दबलंच जात नाही. तर मी प्रोसिडिंग ऑफिसरशी बोललो आत्ता. तर प्रोसिडिंग ऑफिसरला मी सांगितलं, तर पहिल्यांदा ते म्हटले की आम्ही सकाळी ते दुरुस्त केलं होतं, रिप्लेस केलं होतं. मग आता हे दुसरंही मशीन खराब असताना सुद्धा हे मशीन चालवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं झाला. म्हणजे आधीचं पण बंद पडलं आणि परत आता दुसरंही बंद पडलं आणि तो चालवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं झाला. तर त्याच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे तक्रार केलेली की बाबा तुम्ही हे मशीन बदला, आणि जो लोकांचा वेळ वाया गेलेला आहे ही प्रक्रिया थांबवली का काही वेळ? आता ते मशीन बदलोच तोपर्यंत त्यांनी प्रक्रिया थांबवावं लागली त्यांना. पण हे जर लक्षात नसतं आलं नागरिकांच्या, तर हे वोटिंगच पडलं नसतं ना आम्हाला. मग आता वेळ हा वाढवून दिला जाणार कसं काय? आता मागणी केली आम्ही, 1-2 तास आम्हाला वाढवून द्या म्हणून. नक्कीच. खरं तर 2 मशीन, म्हणजे याआधी देखील एक मशीन बदललं होतं, त्यानंतर देखील 2 वेळा हे मशीन बदलण्यात आलं. मात्र तरी देखील हे बटन जे आहे ते दबत नसल्यामुळं पुन्हा एकदा या ठिकाणी ही जी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती 1 तास ते 2 तास वाढवून मिळावा अशी मागणी जी आहे ती शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली पाहायला मिळते. कॅमेरामन विनोदसह संतोष नालोडे, TV9 मराठी, फलटण, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.